झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्याबाबत आम्ही हात जोडून विनंती करून 3 दिवस झाले आमचे समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोज मकवाने असतील किंवा संजयजी कदम असतील, आज 3 दिवस झाले ते पोलीस स्टेशनच्या पुढेच बसून आम्हाला न्याय हवा असे सांगतात, परंतु पोलिसांनी व प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। आता सुद्धा आम्ही तासभर इथं थांबणार आहोत। याच्यानंतर जर आमची गंभीरपणे दखल घेतली नाही तर 1-2 गोष्टी आम्ही करू शकतो। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्मदहन करू, पण आमचा 1 मेला की 4 पोलिसांना मारू, कारण पोलिसच दिरंगाई करतात, पोलिसांनी दिरंगाई केलेली आहे। अन्यथा त्यांनी जर योग्य पद्धतीने कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्या आरोपीला जिवंत मारू। आमच्यावर किती गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या। आम्ही टोल नाक्याला तासाभरानंतर जे आंदोलन करणार आहोत, तीव्र स्वरूपाचे आंदोलन राहणार आहे ते, आणि त्या आंदोलनाला पोलीस प्रशासक व महाराष्ट्र सरकार जबाबदार राहतील। आम्ही इथं 3 दिवसापासून आम्ही इथे उपोषण करत आहे, पण कुठलाही खासदार किंवा आमदार किंवा मंत्री कुठलाही प्रशासकीय माणूस इथं आलेला नाहीये आणि त्यांनी कुठली आमच्या समाजाची मदत केलेली नाहीये। आज जर मोठ्या घराची व्यक्तीचं जर असं जर काही झालेलं असलं असतं तर सगळे अधिकारी इथं गोळा जमा झालेले असते, पण आज एक सुद्धा अधिकारी झाले नाही। कालपासून मी बघतोय, काल जेव्हा आमच्या हातामध्ये प्रेस दिलंय तर काही लोक आम्हाला असं म्हणतात की लवकर करा लवकर करा, म्हणजे काय तुम्हाला काय हे प्रकरण दाबायचं आहे का? हे प्रकरण म्हणजे आम्ही गरीब लोक आहे का? आम्ही प्रप्रांतीय आहे का? आम्ही ह्या महाराष्ट्रामधलेच आहोत, आम्ही या महाराष्ट्रामधलेच आहोत, ह्या मातीमधलेच आहोत, ह्या मातीमध्येच मिळणार आहोत। तर तुम्ही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका व आमच्या दोन्ही चिमुकल्यांना न्याय मिळवून द्या। व आज संध्याकाळ 5 वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही खेड पासून घेऊन मंचरपर्यंत पूर्ण रस्ता रोको करणार आहे व आत्मदहन सुद्धा करणार आहे। एंटी करप्शन ब्युरोचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे मी। माझी महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रात संस्था आहे आणि आज आमच्या समाजावर गोरगरिबावर उद्या आज गोसाव्यावर झाला, उद्या नंदीवाड्यावर होईल, नंदीवाड्यावर झाला, वैदावर होईल, कायकड्यावर होईल, सांबारावर होईल, गोपाळावर होईल, अशी जी जोशावर होईल, अशा गोष्टीची अत्याचारपणा घडतोय। आज 8 ते 9 वर्षाच्या चिमुकलीवर एवढा मोठा धोका होतोय। आज विचार करा, एवढा मोठा बलात्कार होतोय। आज रुपाली ताई चाकणकरला मी सांगू इच्छितो की त्यांना सुद्धा महिला अध्यक्ष समजून इथं आमच्या या समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही यायला पाहिजे। नाहीतर आज तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेबांना ही विनंती करतो, अजितदादा पवार साहेबांना ही विनंती करतो। आज एवढ्या मोठ्या समाने हजारोनी लोक आज 5 वाजेपर्यंत 10,000 लोक इथं असतात, तसं खेड ते मंचरपर्यंत तुम्हाला रस्ता सुद्धा राहायला मिळणार नाही। मी 36 जिल्ह्यापैकी सगळ्या लोकांना निवेदन केलं की इथं आपल्या सगळ्या भटकेयुक्त जाती जमातीनं, मग धनगर असो, सापोला असो, नंदीवाला असो, जोशी असो, मरकड असो, डवरी असो, गोपाळ असो, हर एक समाज इथं बोलून घेतलेला आहे। तर तुम्ही प्रशासनाने आम्हाला का साथ देत नाहीत? तुम्ही काय आमच्या मागणी पूर्ण करत नाही? आम्ही काय तुम्हाला सोनं, चांदी, पितळ, तांबं कसलंही काही मागत नाही। फक्त त्या जो मुलीवरनं जे अत्याचार झालाय, त्या गोरगरिबावर अत्याचार झालाय, एखाद्या मोठ्या ठिकाणी झाला असेल तर हजारो मंत्री, हजारो सगळे आमदार इथं येऊन थांबले असते। आजपर्यंत 3 दिवस झाले, आज एकही मंत्री, एकही कुणी आलेलं नाही। तर मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की लोक स्वतंत्र पत्रकार संघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष बी आहे मी, तर माझ्या वतीनं ह्या सगळ्या पत्रकार संघाच्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो की ही पूर्णपणे निषेध झाल्याशिवाय इथून एका बी महिलांनी कुणी हलायचं नाही, ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। आणि आज आता ही जर नाही ऐकलं आणि साहेबांना बी इथले जे काही प्रशासकीय अधिकारी असतात त्यांना सुद्धा भरपूर असं काही सहकार्य केलेलं आहे, पण आता त्यांना ती सही देऊन आमच्या तिथं आज 3 दिवस झाला रात्री उपाशी तापाशी झोपलाय। त्यांच्याकडे एकाही लोकांनी डिपार्टमेंटच्या तिथं त्यांच्याकडे बघितलेलं नाही असं मला कळालंय। आज तुम्ही प्रशासन
तुम्हाला विनंती करतो, आज तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे, ही तुम्हाला विनंती आहे. आणि माझे 2 शब्द बोलून हे थांबतो. फक्त 1-2 मिनिटं चर्चा करतील आणि मग त्यांचा रिपोर्ट त्या तिकडे वरती पाठवतील, मग त्याप्रमाणे मदत होईल असं मॅडम ते भंगार गोळा करून आमच्या समाजात पूर्ण तुमच्या परिणाम जेवढी मदत होईल मॅडम तेवढी करा. आमचं 100% जे लागेल ते सगळं. स्वतःचं 100 स्क्वेअर फूटची जागा नाही. स्वतःची जागा आमच्या गोसावी समाजामध्ये, या समाजामध्ये साहेब 60 ते 70-80% लोक गरीब आहेत. स्वतःची जागा नाही आहे. 70% लोक ही दुसऱ्यांच्या घरामध्ये भाड्यानं खोली देऊन राहतात. याविषयी सुद्धा सर्वांनी रिपोर्ट पाठवला ना की मग त्याच्यावरून ते अमाऊंट ठरवून मग करतील. फक्त आपल्याला कसं